भारतीय रेल्वेच्या उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर तब्बल 100 फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला। या ऐतिहासिक क्षणाला रेल्वे अधिकारी, सुरक्षा दल आणि स्थानिक नागरिकांनी साक्षीदार होत अभिमानाने राष्ट्रगीत गायले। झेंडा ऊंचा रहे हमारा या घोषणांनी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला। भारतीय रेल्वेच्या देशभर सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत 75 वर्दळीच्या स्थानकांवर 100 फूट उंचीचे भव्य राष्ट्रध्वज बसवले जाणार आहेत। त्याचाच भाग म्हणून शेगाव स्थानकावर 30 बाय 20 फूट आकाराचा तिरंगा संपूर्ण सन्मानाने फडकविण्यात आला। उद्घाटन सोहळ्यात रेल्वे स्थानकाचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल, आरपीएफ, जीआरपी, परिवहन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर उपस्थितांनी एक सुरात राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला सलामी दिली। या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे हा आहे। शेगाव हे धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे येथे उभारलेला हा भव्य ध्वज प्रवाशांचे आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की हा ध्वज केवळ कापडाचा तुकडा नसून देशाच्या स्वातंत्र्य, बलिदान आणि अभिमानाचे प्रतीक आहे। प्रत्येक नागरिकाने त्याचा मान राखला पाहिजे। शेगावकरांसाठी आणि येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी हा क्षण इतिहासात कोरला गेला आहे। आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील किंवा आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी असतील, यांनी सर्व ए ग्रेडच्या रेल्वे स्थानकावर 100 फूट उंचीचा तिरंगा आणि राष्ट्रध्वज लावण्याच्याबद्दल त्यांनी घोषणा केली होती। आणि आपलंही हे रेल्वे जे स्टेशन आहे आपलं तर हे सुद्धा ए ग्रेडमध्ये असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा तो 100 फूट उंचीचा ध्वज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे।